कल्याण वाहतूक उपविभाग हा जो त्याच्यामध्ये कल्याण पश्चिम स्टेशन येतं, कल्याण पश्चिमचा भाग येतो आणि त्याच्यामध्ये महात्मा फुले चौक ते कल्याण स्टेशन या भागामध्ये नवीन झालेल्या रोडवर जे इथले चाकरमणी आहेत किंवा व्यावसायिक आहेत ते त्या रोडवर झालेल्या रोडवर गाड्या पार्क करून आपापले व्यवसाय करतात. ठाणे, नवी मुंबई या भागात जात होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत होता. त्या ठिकाणी वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्याबाबत बरेच आता सणसूद होता, दसरा होता, नवरात्र होती, त्यामुळे त्या बंदोबस्तामध्ये बिझी होतं. त्यामुळे आता वेळ मिळाला, त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करून नागरिकांना तो रोड मोकळा करून मोकळा श्वास घेण्याबाबत आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत केलेल्या कारवाई आम्ही ती करून घेण्यात आलेली आहे. नागरिकांना त्याबाबत आम्ही सुविधा देत आहोत. तर अशीच कारवाई यापुढे पण चालू राहील आणि त्या ठिकाणी नागरिकांना येण्या जाण्यास किंवा वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. वाहन चालकांना काय आवाहन करणार? वाहन चालकांनी आपल्या गाड्या ह्या पार्किंगमध्ये लावाव्यात. योग्य ठिकाणी लावल्यास आपल्या गाड्या उचलल्या जाणार नाहीत किंवा त्या ठिकाणी कारवाई होणार नाही. आपण आपली गाडी सुरक्षित लावून नंतर प्रवास करावा किंवा नंतर व्यवसायासाठी जावं असे मी सर्व टू व्हीलर चालक, फोर व्हीलर चालकांना आवाहन करतो. त्या ठिकाणी काय पोलिसांच्या देखील गाड्या लावल्या जातात, त्यांचं कारवाई होणार आहे? सर्व सरकारी कार्यालयातले असतील, पोलीस असतील, निम सरकारी याच्यातले असतील, सर्वांवरती ती कारवाई त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. असं भेदभाव असा ठेवलेला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.